नमस्कार, प्रतीक्षाच फूड आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गटारी स्पेशल आगरी पद्धतीचं मटण कसं बनवायचं, आज याची मस्त अशी रेसिपी आपण बघणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे मी हिरवं वाटण घेतलं आहे. त्यानंतर सगळे अख्खे मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. लाल तिखट आहे, हळद आपल्याला लागेल, त्यानंतर धनेपूड आहे, चवीनुसार मीठ मी इथे घेतलं आहे आणि एव्हरेस्टचा मटण मसाला घेतला आहे. सगळ्यात आधी आपल्याला इथे मटण बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी एका कुकरमध्ये एक पळी तेलाची घालून घेते आहे आणि जे अख्खे मसाले आपल्याकडे होते ते सगळे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि मस्त असे मसाले आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, ठेचलेली लसूण आणि कोथिंबीर घालून घेते आहे आणि सगळं जे मिश्रण आहे ते छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते आहे. यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी ती पूर्णपणे मोठी ठेवायची आहे. एक पाऊण चमचा चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे. हळद जेव्हा छान अशी मिक्स होईल त्यानंतर जे धुतलेलं मटण होतं ते सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मटण तेलामध्ये छान असं आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे मटण मिक्स करून घेते आहे. आता आपल्याला या मटणाचा रस्सासुद्धा बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता इथे मी फक्त अर्धा चमचाच मीठ घालते आहे, कारण आपण जेव्हा चिकन फ्राय करू किंवा त्याचा रस्सा बनवू तर त्यावेळेस मी जे मीठ आहे ते पुन्हा घालणार आहे. आता इथे मी जे आहे ते गरम पाण्याचा वापर केला आहे. तुम्हाला जर थंड पाणी घालायचं असेल तर थंड घालू शकता. गरम पाण्याने जी चव आहे ती मस्त अशी येते. आता हे जे मिश्रण आहे ते सगळं एकजीव करून जवळजवळ आपल्याला कुकरच्या 6 ते 7 शिट्ट्या घालून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता जे कुकरचं झाकण आहे ते मस्त असं मी पॅक करून घेते आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मोठी करून ठेवते. जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागली 6 शिट्ट्या यायला. 6 शिट्ट्यानंतर आता मी कुकर जे आहे ते बंद करून घेते आहे आणि ओपन करून घेते. जर तुम्ही बघाल तर मटण आपलं मस्त असं शिजलं गेलं आहे. छान असा कलरही हळदीचा आपल्या मटणाला आला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मटण छान शिजलं आहे आपलं. आता एका बाजूला आपल्याला मटण फ्रायची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी एव्हरेस्टचा मीठ मसाला घेतला आहे, लाल तिखट आहे, धनेपूड आहे, अख्खा मसाला आहे, चवीनुसार मीठ वाटप आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी बटाटे चिरून घेतलेले आहेत, कांदा घेतला आहे. आता इथे एका कढईमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 पळ्या आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. गॅसचा फ्लेम जो आहे तो आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. आता 2.5 पळ्या तेल घातल्यानंतर तेल जेव्हा आपलं गरम होईल त्यामध्ये सगळे अख्खे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि जे मसाले आहेत ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी जवळजवळ 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर 5 ते 6 बारीक लसूण ठेचून घेतल्यात. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि जे मिश्रण आहे ते मस्त असं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय कांदा आपला मस्त असा भाजला गेला आहे. त्यानंतर इथे जे हिरवं वाटण मी बनवलं होतं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कांदा आणि खोबऱ्याचं, तर ते आपल्याला घालून मस्त असं सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. जे वाटण आहे ते पूर्णपणे आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला जो कढई आहे ती तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी जवळजवळ 2.5 पळ्या हे मी घरचा मसाला टाकते आहे. जर तुम्हाला कमी तिखट खायची सवय असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जे ते थोडंफार कमी करू शकता. 2.5 चमचा मसाला टाकल्यानंतर इथे मी पाऊण चमचा हळदीचा घालते आहे. त्यानंतर धनेपूड मी घालून घेते आहे अर्धा चमचा जवळजवळ. तुम्ही बघू शकता ही सुद्धा मी घरचीच बनवलेली धनेपूड यात घालते आहे. त्यानंतर इथे मी एव्हरेस्टचा मीठ मसाला, मटण मसाला घालून घेते आणि जे मिश्रण आहे ते सगळं असं छानपैकी मिक्स करून घेते आहे. जोपर्यंत आपलं मिश्रण भाजत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे. आता याच्यामध्ये मी बटाटे घालून घेते आहे. मटणामध्ये जेव्हा आपण बटाटे टाकतो तर त्यावेळेस मटणाचा जो स्वाद आहे तो अजून वाढला जातो आणि आता बटाटा शिजण्यासाठी इथे जे मटण उकडलेलं पाणी होतं तेच मी इथे घालून घेते आहे. सगळं जे मिश्रण आहे ते आपल्याला छानपैकी मस्त असं मिक्स करून ठेवायचं आहे आणि एका झाकणामध्ये इथे मी थोडंफार पाणी ठेवून जे मिश्रण आहे ते शिजत ठेवते आहे. आता एका बाजूला आपण मस्त अशा झणझणीत मटण रस्स्याची तयारी करून घेऊया.
एका पातेल्यामध्ये जवळजवळ 3 पळ्या मी इथे तेल घालते. तुम्हाला जर तेलाचं प्रमाण कमी हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता. गॅसची फ्लेम पूर्णपणे आपल्याला फास्ट ठेवायची. जेव्हा तेल आपलं छान कडकडीत गरम होईल त्यावेळेस आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि कढीपत्ता आपल्याला इथे घालून जे मिश्रण आहे ते मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे इथे मिश्रण फ्राय करून घेते आहे. त्यानंतर जे वाटण आपण केलं होतं ते सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटणही आपल्याला मस्त असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. वाटण छान असं भाजलं गेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. 2 ते 2.5 चमचे जवळजवळ इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. पाऊण चमचा याच्यामध्ये आपल्याला आता हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी धनेपूड घालते आहे आणि अर्धा चमचा इथे मी एव्हरेस्टचा जो आहे तो बिर्याणी मसाला घालून घेते आहे. सॉरी, इथे मी मटण मसाला घालते, बिर्याणी मसाला नाही. आता जे मिश्रण आहे ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान भाजलं गेलं आहे. जो रस्सा आपण बनवला होता, ज्यात आपण मटण उकडलं होतं, ते सगळं जे पाणी आहे ते आता आपल्याला याच्यामध्ये हळूहळू करून सगळं घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी सगळं पाणी याच्यामध्ये घालते आहे आणि थोडंफार जे पाणी आहे ते मी इथे बाजूला ठेवते, जे की मटण सुक्का बनवताना आपल्याला कामास येईल. जो रस्सा आहे तो आपला पूर्णपणे आता रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता कलरही सुरेख आला आहे. आता चवीनुसार अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मिनटं याला एक मोठी उकळ काढून घ्यायची. जेव्हा एक मोठी उकळ येईल तेव्हा आपला रस्सा पूर्णपणे सर्विंगसाठी रेडी झालेला असेल. आता एक 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय छान अशी तर्री आली आहे आपल्या मटण रस्स्याला आणि जो रस्सा आहे तो आपला रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण बटाटे शिजत घातले होते, ते बघूया शिजलेत की नाही. जो कलर आहे तो छान असा लालसर आला आहे. मस्त असा मटण सुक्का आपला रेडी होतो आहे. आता यामध्ये आपण जे मटण बॉईल केलं होतं ते सगळं यात घालून घेऊया. आता इथे माझ्याकडून एक चूक झाली आहे. जे मटणाचा स्टॉक होता तो खूप जास्त प्रमाणात इथे माझ्या हातून घातला गेला आहे. त्याच्यामुळे जे मटण सुक्का होता ते थोडंसं त्यामध्ये पाणी झालं आहे. तर यासाठी आपण आता जे गॅस आहे ती मोठ्या आचेवर ठेवूया आणि जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत ते छान असं शिजवत ठेवूया. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आहे. एक 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय जे मटणाचं पाणी होतं ते पूर्णपणे सुकलं गेलं आहे आणि मटण आपलं पूर्ण असं रेडी झालं आहे सर्विंगसाठी. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.